रायगड जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि रायगडमधल्या अंबा, सावित्री, कुंडलिका या सर्व नद्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सावित्री नदीचे पाणी शहरामध्ये शिरण्याची आता शक्यता आहे आणि नगरपालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केलेले आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आता हे आदेश मिळालेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कुठल्याही जीवाशी खेळ होईल अशा प्रकारे वागू नये अशा प्रकारच्या या सूचना दिलेल्या आहेत। जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी मिळालेली आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार रायगडमधल्या या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून जाऊया। प्रफुल्लकडे माहिती जाणून घेऊया। प्रफुल्ल, काय नेमकी रायगड जिल्ह्यातली पावसाची परिस्थिती आहे? नक्कीच काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यात कोसळतो, त्याचबरोबर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। सावित्री, कुंडलिका किंवा अंबा नदी असेल यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। महाड शहर काही भागात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। कुंडलिकेचं पाणी जे आहे ते आता रोहा शहरामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। अंबा नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी असल्यामुळे या महामार्गावरची वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पहाटेच्या सुमारास तामिणी घाटामध्ये मुळशी भागात 3-4 ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि या दरडीमुळे या मार्गावरची म्हणजे माणगाव ते पुणे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। दरड काढण्याचं काम आता सुरू आहे। त्याचबरोबर पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। एकंदरीतच प्रफुल्ल, रायगडमध्ये सुद्धा सर्वच नद्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रफुल्ल। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू।